नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काँग्रेसचं नेमकं झालंय काय हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे काश्मीर मधल्या पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्य. पाकिस्तान पुरस्कृत हा हल्ला होता. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी प्रत्येकाला गोळी झाडण्या अगोदर त्याचा धर्म विचारला होता अशी माहिती या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी सगळ्यांना दिली. मात्र काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा यावर विश्वास नाहीये. महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणतात दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का की प्रत्येकाला धर्म विचारून गोळी घालत बसतील. दुसरीकडे काँग्रेसचे जम्मू काश्मीर मधले नेते म्हणतात की पाणी जर अडवायचं असेल तर मग पंजाब आणि काश्मीरच बुडेल. पाकिस्तान आपला शेजारीच आहे, शेजारी बदलता येत नाही, युद्ध हा काही उपाय नाहीये. कर्नाटकचे माजी मंत्री आणि आत्ताचे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या तेही तेच म्हणतात पाकिस्तान बरोबर युद्धाला आमची तयारी नाहीये, असं जर काही झालं तर आमचा त्याला पाठिंबा असणार नाहीये. काँग्रेसचे एका मागोमाग एक सगळे वरिष्ठ नेते हे सगळे वक्तव्य करत असताना दुसरीकडे आज काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फोटो प्रकाशित करण्यात आला. हा फोटो काय आहे? हा फोटो एका व्यक्तीची प्रतिकृती आहे आणि या व्यक्तीला डोकं, हात आणि पाय नाहीयेत. वरती फक्त लिहिलेलं आहे गायब आणि जिम्मेदारीचे गायब असं कॅप्शन या फोटोला दिलं गेलेलं आहे. भाजपचं म्हणणं आहे की हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे आणि यावरून आता वाद सुरू झालाय. मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं करून काँग्रेसला नेमकं साध्य काय करायचंय? देशावर दहशतवादी हल्ला झालेला असताना खरंच हिंदू मुस्लिम ही दरी या देशामध्ये आत्ता तयार करण्याची किंवा त्यावर इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया देण्याची ही वेळ आहे का असा प्रश्न आहे. या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे. लोंढे सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. भाजपचे आमदार राम कदम या चर्चेमध्ये सहभागी झालेत. कदम साहेब नमस्कार, आपलंही स्वागत. हो नमस्कार. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के चर्चेमध्ये आपल्या सहभागी झालेत. म्हस्के साहेब नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि मराठी मुस्लिम समाज चळवळीचे शेख सुभान अली आता आपल्या सोबत आहेत. सुभान अलीजी पुन्हा एकदा या चर्चेमध्ये आपलं स्वागत. बरं, सुरुवातीला आपण काँग्रेसकडे जाऊया. अतुल लोंढेजी नेमकं काय झालंय? का इतकी वेगवेगळी वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांकडनं येत आहेत मग मागे घेतली जात आहेत? नाही, असं मीडियाला काय झालेलं आहे आणि देशाच्या सरकारला काय झालेला असा प्रश्न जास्त संयुक्त राहिला असता कविता. याचं कारण असं आहे की काय बोलले पियुष गोयल, निशिकांत दुबे काय करत होते 10 दिवस पहिले, जिथे 2.5 ते 3 लाख रुपये एका रूमचं भाडं आहे. 100 रूम ज्या आहे खैबर हॉटेलच्या त्या बुक केल्या आणि तिथे सगळी सिक्युरिटी होती. मात्र पहलगाममध्ये 3 टायर सिक्युरिटी काढून घेण्यात आली होती. 3 टायर सिक्युरिटीच नव्हती तिथे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमा होतात. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे 1000 लोक जर जमा असेल तर तिथे मेडिकल एंड आणि सिक्युरिटी असली पाहिजे. नेव्हल ऑफिसरची पत्नी, विधवा पत्नी, तिचा जी बसली होती आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ विधवा होऊन, तिचं जे जिबली बनवलं, तिचं कार्टून बीजेपीने बनवलं, ऑफिशियल हँडलवरून टाकलं. मीडिया गप्प का? असं का आहे? पियुष गोयल म्हणतात की देशामध्ये राष्ट्रभक्ती नाही आहे. 11 वर्ष काय केलं? म्हणजे तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही आहे म्हणून तुम्ही लोकांवर टाकताय की तुम्ही जे असफल झालेले आहे त्याचं बिंग जे लोकांच्या डोक्यावर टाकताय तुम्ही. स्पष्टपणे काँग्रेसची CWC कार्यकारिणी जी आहे, आमची सर्वोच्च कार्यकारिणी आहे, त्या कार्यकारिणीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की सरकारच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभा आहोत. सरकारने जे काही आहे तो निर्णय घ्यायचा. आम्ही सरकार जो निर्णय घेईल, सरकार जी कारवाई करेल त्या कारवाईच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभा आहोत. ते सोडून पाकिस्तानवर कारवाई करायचं सोडून हे जे आहे देशामध्ये हिंदू मुसलमान कसं करता येईल याचा प्रयत्न आहे. आज हिंदू सकल समाज जे आहे त्यांनी कोल्हापूरमध्ये बॅनर लावलेला आहे की मुस्लिमांकडनं काही खरेदी विक्री करू नका. म्हणजे पाकिस्तानचा जो अजेंडा आहे या देशामध्ये ठीक आहे. काय भाजपनं काय काय केलं ते तुम्ही सगळं सांगितलं. आता मला काँग्रेसच्या नेत्यांबद्दल सांगा ना. काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्य, तुम्ही एकीकडे पंतप्रधानांना पत्र लिहिता की विशेष अधिवेशन बोलवा, तुम्ही दुसरीकडे हे आवाहन करता, सांगता की आम्ही सरकारच्या सोबत आहोत, पण तिसरीकडे तुमचे जे नेते वक्तव्य करतात ती नाकारताय की त्या नेत्यांना नाकारताय? नाही, आम्ही ते वक्तव्य संपूर्णपणे नाकारतोय. काल स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आमचे जे प्रमुख आहे जयराम रमेश सर यांनी ट्विट केलं, सांगितलं की जे राहुल गांधी आमचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे आमचे अध्यक्ष हे जे बोलतील आणि AICCचे प्रमुख लोक जे बोलतील तेच गृहीत धरण्यात येईल. CWCचा जो आमचा ठराव आहे तो महत्त्वाचा आहे. आता मला काही प्रश्न जे आहे तुम्हाला विचारायचे कविताजी, ते आता सिद्धरामय्या बोललेले तुम्ही उलटं सांगितलं, चुकीचं सांगितलं. ते म्हणले की वॉर शुड बी द लास्ट रिसॉर्ट. मग असं त्यांनी लास्ट रिसॉर्ट म्हटलं ते चुकीचं आहे.
मग पंतप्रधान मोदी ॲप बंद करून राहिले. देशातल्याच लोकांचे 4 PM सारखं यूट्यूब मोठं चॅनल जे आहे ते बंद केलं. नेहा सिंग राठोडवर तुम्ही कारवाई करता, मेडुसावर तुम्ही कारवाई करता. मग पहिलेच काही युद्धाचा तुम्ही प्रकार नाही घेतला, पण तोही आम्हाला मान्य नाही आहे. सिद्धरामय्या काय बोलले त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, ते आम्ही ऍक्सेप्ट नाही करत. आम्ही जे CWCने निर्णय घेतला तो ऍक्सेप्ट करतो. आता माझे काही प्रश्न आहेत महत्वाचे. देशात मी पहिले भारतीय आहे, मग नंतर पार्टी वगैरे नंतर आली, काँग्रेस पार्टी, बीजेपी पार्टी नंतर आली. फर्स्ट आय एम एन इंडियन. मला माझा पहिला प्रश्न हा आहे की माझ्या पंतप्रधानाला जगातला सर्वात मोठा टेररिस्ट हे पाकिस्तानचा उपपंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स घेऊन म्हणतो, तिथे त्यांचा विदेश मंत्री आहे, त्यांची पूर्ण इस्टॅब्लिशमेंट बसलेली आहे. माझा PMO काय करतो, माझं सरकार काय करतं, माझ्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना ते लोक काय म्हणतात की सगळ्यात मोठा जगातला टेररिस्ट आहे, आजपर्यंत बोलले नाही. आता गायबचं सांगतो, ते जे चित्र आहे ना ते फक्त कपडे आहे. त्यातनं नरेंद्र मोदी हे सदेह गायब आहेत प्रधानमंत्री म्हणून, फक्त कपडे आहेत. बरं, म्हणजे आणि त्याचं काय केलं यांनी, त्याच्यामध्ये हिंदू मुसलमानांचा प्रयत्न केला. मान्य करताय ना, ऐका ना, नाही पण तो फोटो तुम्ही नरेंद्र मोदींचाच वापरला हे मान्य करताय ना. नाही, आता ह्यांनी बरोबर पकडलं. ह्यांना कसं माहित की नरेंद्र मोदी गायब आहेत, म्हणजे हे मान्य करतात ना. आम्ही टाकलं की दाखवायचं काय होतं तुम्हाला फोटोमधून, दाखवायचं काय होतं, दाखवायचं काय होतं फोटोमधून. कविता ऐका ना, कविता डिस्टर्ब करू नका ना. मी एक सांगितलं की पंतप्रधानांना, माझ्या देशाच्या पंतप्रधानांना जगातला सर्वात मोठा टेररिस्ट म्हणतात. बीजेपीचं सोडून द्या, पण PMO त्याच्यावर उत्तर देत नाही. फोटोवर बोलतोय आपण, काय दाखवायचंय फोटोमधून, काय सांगायचंय काँग्रेसला फोटोमधून. अहो ऐका ना तुम्ही, कविता तुम्ही डोंट बिहेव लाईक अ हिंदी चॅनल अँकर. माझे 2-3 वाक्य पूर्ण उद्यानमा बोला. आता त्याच्यामध्ये सर्वदलीय बैठक होती, सर्वदलीय बैठकमध्ये पंतप्रधान नाही. का पंतप्रधान नाही आहे? जगाला संदेश देणारी मीटिंग होती ना, त्याच्यामध्ये सर्वदलीय सर्व पक्षीय नेते बसले होते. का पंतप्रधान आले नाही? तुम्ही मुद्दा टाळताय. मी येते परत तुमच्याकडे, तुमच्या दोनही गोष्टींची उत्तरं देते. मी तुमच्या दोन्ही माझ्यावर जे दोन्हीची उत्तरं देते. दोन्हीची उत्तर येते मी तुमच्याकडे, बऱ्याच वेळ दिला. दोन्हीची उत्तरं मला पहिली देऊ देत. तुम्ही मला म्हणालात की सिद्धरामय्या यांनी म्हटलं वॉर शुड बी द लास्ट. ऐका माझा, आता तुमचं मी सगळं ऐकलं, आता माझं ऐका. वॉर शुड बी द लास्ट रिसॉर्ट असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं. मात्र ते त्यांनी तेव्हा म्हटलं जेव्हा त्यांच्या पहिल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी स्पष्टीकरण देताना वापरलेलं ते वाक्य आहे. एक. दुसरी गोष्ट, डोंट बिहेव लाईक अ हिंदी अँकर. How I should behave in my show, I will determine that. No one else will dictate the terms for me. That's it. No, Kavita, you can't. No, Kavita, you can't. You cannot disrupt me. You cannot disrupt me while I am speaking. You can't dictate because the terms. you are not allowing. Because Kavita, you are not allowing me to speak. मी तुम्हाला Kavita, you can't allow. You are not allowing me to speak. And that is why I said. नाही. Kavita, प्रत्येक वाक्य तोडलं. त्यांच्याकडेही जायचंय. कविता, प्रत्येक वाक्य तोडलं. नाही, मी तुमचं सगळं ऐकलंय. मी तुम्हाला प्रश्न जो विचारत होते तो तुम्ही टाळत होतात. नरेश मस्के, चला रिव्हर्स करा. नरेश मस्के, रिवाइंड करा. तुमचं त्या फोटोबद्दलचं काय म्हणणं आहे? नरेश मस्केजी बोला. हे बघा, आपल्या देशामध्येच नाही जगामध्ये दहशतवाद जो आहे, आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये सुद्धा एक खलिस्तानी दहशतवाद होता. नॉर्थ ईस्टमध्ये उल्कासारख्या संघटना होत्या. पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला, आणि हे सगळ्यांच्या उघड आहे का इस्लामी दहशतवाद आहे. परंतु त्या ठिकाणचं लक्ष वळवण्याकरता लोकांच्या लक्षात आलं की हे कशासाठी चालू आहे, का सुरू आहे, आणि त्याकरता जो पाकिस्तान ISIची भूमिका आहे त्या पद्धतीत आपण भूमिका मांडायची. दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी काही नेत्यांनी विरोधी पक्षांच्या मतं मांडली की या देशामध्ये धार्मिक वातावरण आहे, धार्मिक तेढ आहे, म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. असं ही जी काही भूमिका आहे, पाकिस्तानची भूमिका आणि ISIची भूमिका काय वेगळी आहे. परंतु आपल्याकडे जो काही दहशतवाद झालेला आहे की ज्या पद्धतीने लोक मारलेत, यावरती काय करायचं हा विचार सोडून अमित भाईंवरती टीका करायची, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका करून हा जो काही विषय आहे हा दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. हे क्लिअर कट त्या ठिकाणी बाहेर येत आहे. आता बघा, तुम्ही त्यांना बोलायला खूप वेळ दिला. आम्हाला म्हणणं आहे की आमचीही बाजू मांडण्याकरता वेळ द्या, नाहीतर त्याच्यामध्येच ही वेळ निघून जाणार आहे. तुम्हाला मी सांगतो की जी मारले गेले, ज्या दहशतवाद्यांनी लोक मारली गेली, त्यांच्या घरातल्या व्यक्ती सांगतायत की आम्हाला धर्म विचारून
मारलं गेलं, आम्हाला तुमचा धर्म विचारला, त्यानंतर एका व्यक्तीने सांगितलं मी कलमा वाचून दाखवला म्हणून मी वाचलो. याचाच अर्थ तुम्ही धर्म बघून मारले गेले, धर्माचं हिंदू धर्मीय आहात, तुम्हाला शूट केलं गेलं. हे सर्व होत असताना काही घटना बघा या सगळ्या वादामध्ये लक्षात येत आहेत की नाही मला माहिती नाही, परंतु त्याच वेळी अर्धा तासामध्ये त्या लाल चौकामध्ये एक व्यक्ती येते, मी नाव घेणार नाही, आणि त्या ठिकाणी ती व्यक्ती सांगते की असं काही झालेलं नाही आहे, पाकिस्तानमध्ये हिंदू मुस्लिम सर्व एकत्र आहेत आणि जे काय, अरे त्या मृतांचे नातेवाईक सांगतात धर्म विचारून मारलाय. आणि ती व्यक्ती, ऐकून घ्या कविताजी, ती व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध आहे, महाराष्ट्रातील ती व्यक्ती आहे. आता त्या व्यक्तीचा पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली, त्या व्यक्तीचा पार्श्वभूमी जर तुम्ही इतिहास पाहिला तर राहुल गांधींबरोबर ती व्यक्ती तुम्हाला त्या भारत जोडो आंदोलनात दिसेल, रोहित पवारांबरोबर ती व्यक्ती दिसेल. तुम्ही 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 तो व्हिडिओ जो लाल चौकामध्ये की जे धार्मिक वातावरण नाहीये, धर्म विचारला नाही, हे जी चर्चा ज्यावेळी या हिंदुस्थानात सुरू झाली त्या व्हिडिओवरून आणि त्या व्यक्तीच्या मुलाखतीवरून जो लाल चौकामध्ये त्या व्यक्तीने मुलाखत दिली आणि ती काँग्रेसची जवळ असलेल्या एका व्यक्तीनं केली असं तुम्हाला म्हणायचंय, बरोबर? हो, शरद पवारांच्या सोबत सुद्धा त्या व्यक्तीचे फोटो आहेत, तुम्ही तपासून बघा. म्हणजे काँग्रेस सोबत असलेल्या व्यक्तीने ते केलं असं तुमचं म्हणणं आहे, पण त्यांच्या तुम्ही नाव घरची लोक सांगत तर नाही. पॉलिटिकल लोक नाही आहेत, ठीक आहे. त्यांच्या घरची लोक पॉलिटिकल नाही आहेत. बरं, ठीक मग तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार ठीक आहे. की जी व्यक्ती ओके. काँग्रेस राष्ट्रवादीची संबंधित आहे, ती व्यक्ती त्यावेळी पाकिस्तानमध्ये आहे, काश्मीरमध्ये आहे, ती मुलाखती देते आणि त्याच्यानंतर पवार साहेबांचं दुसऱ्या दिवशी लगेच स्टेटमेंट येतं. हे काय चाललंय? ठीक आहे. कशा करता? ओके. बघा, सर्व दहशतवाद संपला, खलिस्तानी दहशतवाद संपला, परंतु मुस्लिम दहशतवाद जो अजून इस्लामिक दहशतवाद जो सुरू आहे, केवळ मतांचं लांगुल चालन. ठीक आहे. राम कदम बराच वेळ आपल्या सोबत बसलेले आहेत, त्यांना बोलण्याची संधी मिळालेली नाही. राम कदम, इस्लाम दहशतवाद या ठिकाणी सुरू आहे. बर, राम कदमजी बोला, फोटो बद्दलची तुमची प्रतिक्रिया. एक मिनिट माझा, हो, येतोय बोला. हा, हे बघा, मुळामध्ये दुर्दैव आहे की ज्या पत्नीनं आपला नवरा गमावला, ज्या मुलानं आपला बाप गमावला, त्या विधवा दुर्दैवी पत्नीचं खरं म्हणायचं का एअर कंडिशन बंगल्यात बसून काँग्रेसचे नेते म्हणतात की असं धादांत बोललेच नाहीत अतिरेकी, कुणाचं खरं म्हणायचं? काहीतरी तारतम्य असावं, कुठल्या विषयात काय बोलावं. काँग्रेसचे नेते काही बोलतात, सन्माननीय शरद पवार इतकं वय झालं, एवढा अनुभव आहे, तेही काही बोलतात. हे मुद्दाम काही बोलत नाहीत, हे ठरवून बोलतात. असं ठरवून बोलवून त्यांना एका विशिष्ट समाजाला खुश करायचंय हे कळत नाही आम्हाला. मुळामध्ये मूळ प्रश्न या ठिकाणी एवढाच येतो की या 26 लोकांनी जे प्राण गमावले, त्यातले आपल्या महाराष्ट्रातले 6 लोक आहेत, ते 6च्या 6 लोक जे तिथे होते, त्यांच्या घरातलं कोणीतरी गेलंय, ते स्वतः सांगतात की कशी पॅन्ट काढायला लावली. तर ते व्हिडिओ आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये कोणी मिरची टाकलं, टीव्हीवर यांनी ते पाहिलं नाही, त्यांच्या कानामध्ये कापसाचे बोळे आहेत, त्या काँग्रेसच्या नेत्याने ते ऐकलं नाही. राजकारण करायला कैक मुद्दे मिळतील. जेव्हा राष्ट्राचा विषय येतो ना, त्यावेळेस राजकारण करायचं नसतं, राष्ट्र प्रथम या भूमिकेतून उभं राहायचं असतं. पण दुर्दैवानं काँग्रेस असेल, शरद पवार असतील, यांनी पुन्हा एकदा संकुचित राजकारण आणि विशिष्ट धर्माला खुश करण्याचं राजकारण दुर्दैवानं सुरू केलं. हा माझा पहिला मुद्दा. ओके. आता वारंवार आपण अतिशय योग्य प्रश्न आपण काँग्रेसच्या प्रवक्त्याला विचारत होता, त्या प्रश्नांची उत्तरं न देता ते इकडे तिकडे गोळ्या झाडत होते आणि उगाच कारण नसताना चिडत होते. मान्य करा, वडेट्टीवारांचं विधान चुकीचं आहे, मान्य करा ना, मोठेपणानं मान्य करा. आणि अतुलजी, तुम्ही तर अभ्यासू प्रवक्ते आहात. वडेट्टीवार असं म्हणाले, ते मानवीय दृष्टिकोनातून योग्य आहे का? त्या डोंबिवली ती विधवा बाई, तिथे परवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गेले होते, तिथली सगळी परिस्थिती पाहिली. त्या परिस्थितीमध्ये ती विधवा बाई स्वतः ही विधान ऐकून ती सांगते की हे काय चाललंय टीव्हीवर. तर त्याच्यामुळे निदान
पूर्ण महाराष्ट्र नव्हे देश दुःखात आहे. अशा स्थितीमध्ये मोदी सरकारने काय केलं, मोदी सरकारने काय केलं पाहिलं ना. या पूर्वीचे 2 हल्ले झाल्याच्या नंतर त्यांच्या घरात घुसून ठेचून मारलं का नाही मारलं? मी हे विचारू तुम्हाला. जेव्हा कसाबचं प्रकरण घडलं 26/11 त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारनं काय केलं? काय केलं? हे मोदी सरकार आहे. तुमच्या जे मनात आहे, प्रत्येक भारतीयाच्या मनात जे आहे, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या जे मनात आहे, त्याला उत्तर चोख द्यायला हे मोदी सरकार समर्थ आहे. ठीक आहे. म्हणजे मुंबईमध्ये हल्ला झाला पुन्हा तर अतुल काँग्रेस सरकार लोंढेंकडे जसं गप्प तुमचा बसलं, प्रश्न घेऊन तसं हे जाते गप्प अतुल बसणारं लोंढेंकडे. आपण सरकार पुन्हा नाही. एकदा त्यांना विचारूयात राम कदमजी. त्या अगोदर शेख सुभान अलींचं म्हणणं काय अगदी थोडक्यात ऐकून घेऊया. बोला सुभान अलीजी. कविताजी, आदरणीय मस्के साहेबांनी पाकिस्तानच्या या दहशतवाद्यांच्या कृत्याला इस्लामिक आणि मुस्लिम दहशतवाद म्हणून जे संबोधलं, मी असं समजतो हे त्यांच्या अज्ञानापोटी असेल. जेव्हा आपण धर्मावर बोलतो तर धर्म कोण्या व्यक्ती आणि समूह देशाचं मत असू शकत नाही. धर्माचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा शास्त्रानुसार आपल्याला बोलावं लागेल. मागील डिबेटमध्ये मी सांगितलं होतं की भारतामध्ये ISI आणि पाकिस्तानी दहशतवादी लष्कर ए तोयबा या संघटनेला मदत करणारे, जसं आपल्या पुण्याचे प्रदीप कुरुलकर हे जातीनं ब्राह्मण होते, त्याने एका मुलीच्या प्रेमापोटी ISI ला मदत केली, गुपित माहिती दिली, त्यांना ही सनातन धर्माने शिकवण दिली होती असं म्हणणं चुकीचं ठरेल. तसेच प्रदीप शर्मा असतील, नेहा शर्मा असतील, अच्युतानंद मिश्रा असतील, अशी अनेक नावं आहेत. एवढंच काय, पुलवामा हल्ला जेव्हा झाला तेव्हा तेथील जे DGP होते नरेंद्र सिंग, हे नंतरच्या काळामध्ये त्यांच्या गाडीमध्ये हिजबुल मुजाहिदीनचे 3 आतंकवादी सापडले आणि नंतर या गोष्टीचा खुलासा झाला की ते आतंकवाद्यांना आपल्या घरी आसरा देत होते आणि शस्त्रास्त्र त्यांच्या घरी सापडले. मला एवढं सांगायचं आहे की आपण आजच्या या कार्यक्रमाची जे टॅगलाईन ठेवली होती, धर्म आणि अधर्म, मला हे सांगायचं आहे की जेव्हा इस्लामिक दहशतवाद म्हणून संबोधलं जाते तर कुराणमध्ये अध्याय 5 आणि श्लोक 32 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्यानं एका मानवाची हत्या केली जणू त्यानं सर्व मानवजातीची हत्या केली, आणि ज्यानं एका मानवाचा जीव वाचवला त्यानं सर्व मानव जातीचा जीव वाचवला. पण असं सुभान अलीजी, आयडियलिस्टिक भूमिका आहे तुमची, मान्य आहे मला. पण मला सांगा मग काय म्हणायचं काय या दहशतवादाला? मला हे त्यांनी तर वापरताना त्यांचं बोलणं जर मगाशी नीट ऐकलं असेल, त्यांनी खलिस्तानी हा शब्द पण वापरला. या देशानं हिंदू दहशतवाद हाही शब्द ऐकलेला आहे. मी हे चुकीचं आहे. हिंदू दहशतवाद आणि मुस्लिम दहशतवाद ही चुकीची संकल्पना आहे. दहशतवाद हा दहशतवाद असतो. हिंदू धर्मशास्त्राने कुठेही हे सांगितलेलं नाही की निष्पापाची हत्या करा, किंवा मुस्लिम इस्लाम धर्मशास्त्राने नाही सांगितलं हत्या करा. मी तुम्हाला शेख सुभान अलीजी की शेख सुभान अलीजी ही चर्चा करताना कुणालाही फार आनंद होत नाहीये. ज्या देशाकडे इतकं चांगलं संविधान आहे, त्या संविधान मानणाऱ्या देशामध्ये कुणालाही आनंद होत नाही चर्चा करताना. प्रश्न असा आहे की जे 27 जीव मारले गेले त्या प्रत्येकाला धर्म विचारून जर गोळी घातली जात असेल आणि हिंदू आहात म्हणून, ख्रिश्चन आहात म्हणून न पेक्षा तुम्ही मुस्लिम नाही आहात म्हणून जर मारलं गेलं असेल तर प्रश्न विचारले जाणार. तर विचारा ना प्रश्न, त्याचं उत्तर देतोय ना मी. त्यांनी जे जीव घेतलेले आहेत धर्म विचारून, तेथे 2 भूमिका आहेत. एक, आदिल हा काश्मीरी मुस्लिम होता, त्यानं जीव वाचवण्यासाठी आपला जीव दिला, त्याचाही धर्म इस्लाम होता. आणि हे 4 आतंकवादी, 6 आतंकवादी, आदिलला कुणी बाजूला नाही काढलंय शेख सुभान अलीजी. आदिलला या महाराष्ट्रानं मदत केली आहे. असं नाही आपण म्हणू शकत की आपण त्यांना बाजूला काढलंय म्हणून. त्याचा धर्म कोणता होता कविताजी? प्रश्नच नाहीये. तो भारतीयच होता. तो मुस्लिम जरी असला तरी तो भारतीयच होता. आतंकवाद्याचा धर्म होता तर आदिलचा धर्म कोणता होता? मी तेच सांगते ना, आदिल मुस्लिम जरी असला तरी त्याला याच महाराष्ट्रानं मदत केली ना, कारण इतर 27 जणांमध्ये आदिलचं नाव होतं. मी काय म्हणतो, तुम्ही आदिलचा धर्म समोर आणून तुम्ही दहशतवाद्यांना का पाठीशी घालताय? नाही कविताजी, तुमचा जो हेतू आहे ना हे चुकीचा आहे. बघा, मला काय म्हणायचं आहे, दहशतवादी आहेत ते, त्यांचा संबंध धर्माशी नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय का की आदिल, मग तुम्हाला काय म्हणायचंय, आदिलला धर्म विचारून गोळी घातली असं म्हणायचंय तुम्हाला? मला हे सांगायचं होतं, आतंकवाद्याच्या मोठोमध्ये उद्देशामध्ये जो आडवाला त्यांना मारलेला आहे, त्यांचा हेतू होता की यांना जर हिंदू म्हणून आम्ही मारलं तर हा
प्रसार होईल भारतामध्ये, भारतात हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण व्हावं हा आतंकवाद्याचा हेतू होता. तोच हेतू साध्य होताना दिसत आहे. आतंकवाद्यांनी भारतीयांना हिंदू म्हणून मारलं, म्हणून आपण बदल्यामध्ये काय करतोय, भारतामध्ये स्थानिक मुस्लिमांचा द्वेष करतोय. मी तुम्हाला ते छावा चुकीचं आहे, पिक्चरच्या ते चुकीचं आहे, ते प्रत्येक जण मान्य करेल, ते चुकीचं आहे. स्थानिक मुस्लिमांचा द्वेष व्हावा हे कुणीही मान्य करणार नाही. म्हणून मगाशी मी उत्तर प्रदेशमध्ये एका मुस्लिमांना मारण्यात आलं. ठीक आहे. क्षेत्रीय गोरक्षा दलानं व्हिडिओ करून सांगितलं ते की तुम्ही 26 चुकीचं मारले, आहे. आम्ही याच्याबद्दल 26 विरोध बाकी मारणार. करण्याचं शेख सुभान अलीजी कारण नाहीये, पण त्या चुकीपायी आपण दहशतवाद्यांना नाही पाठीशी घालू शकत. अहो, दहशतवाद्याची ठीक निंदा आहे, करतो ठीक आम्ही, आहे. धिक्कार करतो. मला पण पुन्हा अतुल सांगा, लोणंदकडे भारतामध्ये जायचंय, जे मुस्लिम मला पुन्हा मारले, अतुल लोणंदकडे जायचंय, पण मस्कीजी अगदी थोडक्यात प्लीज पूर्ण करा. मला एक सांगा, मला येते माझा आता विषय परत, पूर्ण बराच करू वेळ द्या. झाला. मस्कीजी पटकन. मी मुस्लिम बघा, आहे. तुम्ही आम्ही इस्लामबद्दल दुसऱ्याला आम्ही विचारतायत, मला सांगायचा अधिकार आहे. आम्ही आम्ही कुठल्याही मुसलमानांच्या विरोधात बोलत नाहीये. मुसलमानांच्या विरोधात बोललं असतं त्या आदिल यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली ना. No त्याचं doubt. घर बांधायचं मस्के साहेब, त्याला मदत तुम्ही केली, इस्लामिक त्याला दहशतवाद 5 लाख. कसं आम्ही बोलू शकता? मुसलमानांच्या विरोधात नाही बोलत आहे. इस्लामिक दहशतवाद या जगाचं जर उदाहरण आपण घेतलं तर जो काही दहशतवाद आहे त्यात 90% जर आपण जर पाहिलं, कुराणामध्ये असं आहे, कुराणामध्ये तसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु अहो, साहेब, तरी सुद्धा मला ही सांगा, आयडिओलॉजी आहे. परंतु जो दहशतवाद ज्या दिशेने सुरू आहे, ज्या दिशेने सुरू आहे, तुम्ही इस्लामिक पाकिस्तानला दहशतवाद नाही justify म्हणायचं करताय. तर याला काय म्हणायचं मस्के याचं साहेब, उत्तर तुम्ही द्या. आतंकवादाच्या धर्माला justify करताय तुम्ही. अहो, हिंदू आहे. आहात की नाही हे पाहून जेव्हा मारलं जातं ना त्यावेळी त्याचा हेतू काय ऑटोमॅटिक होता, मस्के हा साहेब? दहशतवाद इस्लामिक आहे हे त्यांचा प्रूव्ह हेतू होत आहे. होता की हिंदू म्हणून जेव्हा काय आम्ही हेतू होता? मारणार, सांगा तुम्ही काय होता त्याच्यामध्ये हेतू reaction सांगा. काय होईल? हेतू काय होता? अहो, या देशाची काय होता सांगा ना. या आपण देशामध्ये कोणाकडून घेणार? चुकीच्या पाकिस्तानकडून पद्धतीने घेणार? वातावरण तयार करायचं सुभान आणि अलीजी, काँग्रेस सुभान राष्ट्रवादी अलीजी, काँग्रेस सुभान अलीजी, सोपा राष्ट्रवादी मुद्दा त्याला आहे. पाठिंबा देत आहे. त्यांना जे हे काय साध्य चाललंय? करायचं होतं ते होऊ नये असं म्हणून आपण त्यांनी जे केलं त्याला पाठीशी घालू शकत नाही. जर त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्यात तर त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्यात, हा देश ते नाकारू शकत नाही. अहो, ना तुम्ही नाकारू शकत ना मी नाकारू शकत. आपण पुन्हा अहो, एकदा अतुल धर्म लोणंदकडे बघून जाऊया. अतुल गोळ्या लोणंदजी, घातल्या पहिलं माझा आणि प्रश्न त्याचा विचारण्या प्रचार अगोदर तुम्ही आतापर्यंत करा. जे मुद्दे उपस्थित केले गेले त्यापैकी कशाला तुम्हाला उत्तर द्यायचंय, मग मी प्रश्न विचारते. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही मला एक या प्रश्न विचारायचा चर्चेला आहे कविता आपल्या माध्यमातून. मला सुभान अली, एक मिनिट मला प्रश्न हा विचारायचा आहे की ती जो लेफ्टनंट होता, नेव्ही ऑफिसर होता नरवाल, तो मृत पावला होता. त्याला 1.5 तास मेडिकल एड नाही मिळाले हे त्याच्या पत्नीने सांगितलं आणि ती त्याच्याजवळ बसलेली होती. त्याचा जिबली, त्याचा कार्टून बनवून धर्म पुछा जात नाही पुछी हे बीजेपीने आपल्या अधिकृत हँडलवरून टाकलं. बरं. याच्यात मध्ये आपदामध्ये अवसर होता का हिंदू मुस्लिम आपण करून घ्यायचं? त्याच्यावर कधी प्रश्न विचारला जात नाही. मला कविताजी हा प्रश्न विचारायचा आहे. मगाशी मी तुम्हाला तेच म्हणत होतो की या देशामध्ये सिक्युरिटी 3 टियर सिक्युरिटी पहलगामला होती, ती त्याच्यामधला लॅप्स कसा राहिला, सिक्युरिटी काय निघून गेली. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट असताना 1000 लोकांच्या वरती तिथे मेडिकल एड असली पाहिजे, पोलीस असले पाहिजे. 3 टियर सिक्युरिटी आहे, म्हणजे त्याला आउटर लेअर असते, एक मिडल लेअर असते आणि एक इनर लेअर. याच्यामध्ये पोलीस असतं, SPG असतं, CRPF असतं, मिलिटरी असतं. यांच्या त्या लेअर्स तयार करून ती सिक्युरिटी असते. ती सिक्युरिटी का काढण्यात आली? अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्शन्स घेत आहेत. तर त्याच्यावर चर्चा होते का? देशाचे प्रधानमंत्री आले, त्यांनी सिक्युरिटी काउन्सिलची बैठक घेतली, CCSची, डोभानला वगैरे भेटले, दिल्ली एअरपोर्टला. चांगलं वाटलं आम्हाला की आता काहीतरी चांगली ॲक्शन होईल. त्यांनी तिथून पहलगामला जाणं अपेक्षित होतं, जे व्हिक्टीम होते त्यांना भेटणं अपेक्षित होतं. पहलगाममधून किंवा काश्मीरमधून, श्रीनगरमधून संदेश देणं गरजेचं होतं. ते गेले निवडणुकीची सभा रॅली करण्यासाठी बिहारमध्ये. आता सर्वदलीय बैठक होती, ती सर्वदलीय बैठकीचे प्रमुख, देशाचे प्रमुख कोण आहे, नेते कोण आहे, देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते तिथून पण गायब. म्हणजे सगळ्या ठिकाणून जिथे जिथे जबाबदारीचा प्रश्न येतो, मग ते पहलगाम असेल, मणिपूर असेल, सर्वदलीय बैठक असेल, आणि प्रधानमंत्रीला, मी तर पहिलेच म्हटलं ना की मी पहिले भारतीय आहे, माझ्या देशाच्या प्रधानमंत्र्यांना सरळ सरळ दुनिया का सबसे बडा टेररिस्ट तिथला उपपंतप्रधान म्हणतो, एखादा साधा माणूस म्हणत नाही. त्याच्यावर या देशात चर्चा होत नाही. माझा PMO, प्राईम मिनिस्टर ऑफिस किंवा कोणी जबाबदार व्यक्ती त्याला रिटालिएट करत नाही. काय म्हणायचं या गोष्टीला कविता, सांगावर तुम्ही? त्याची चिड येणार नाही का माणसाला? ठीक आहे, हे तुमच्या शेवटी बाकी पक्ष BJP काँग्रेस बाजूला राहिले. CWCनी केलेला, CWC ऐकून घ्या ना, CWCनी केलेला जो निर्णय आहे तो अंतिम आहे, स्पष्टपणे सांगण्यात आलं. सगळ्यांना हिदायत देण्यात आली, सगळ्यांना वॉर्निंग देण्यात आली की कोणीही काही बोलणार नाही, फक्त राहुलजी, मल्लिकार्जुन खरगेजी आणि AICC जी आम्हाला लाईन भेटते तेच लोक बोलतील आणि तेच ग्राह्य धरण्यात येईल आणि पूर्ण ताकदीने आपण. आणि विशेष अधिवेशन का?
तर ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीरमध्ये विशेष अधिवेशन झालं तसं भारताचं विशेष अधिवेशन होऊन पूर्ण जगाला संदेश द्यायचा आहे बरोबर. की आम्ही सगळे एक आहो. आमच्या संसदेमध्ये हा निर्णय झाला, कारण संसदेशिवाय दुसरा मोठा प्लॅटफॉर्म नाही. तिथून संदेश जाईल की आम्ही सगळे एक आहोत आणि सरकार जो काही निर्णय अतुल घेईल, लोंढे त्या जी, या निर्णयाच्या सगळ्याचा पाठीशी आहोत. उल्लेख या सगळ्याचा उल्लेख आपण केला ना, मीही मगाशी केला की तुम्ही दिलेलं लेटर दिलेली आहे. प्रश्न हा नाहीये. मला याचं उत्तर एक द्या. मिनिट. हा बोला, ठीक आहे, बोला. मुळामध्ये हा किती जिबलीचं उत्तर काय? टोकाचा जिबलीचं. दुटप्पीपणा जिबली का टाकली? एका ठिकाणी का हा धंदा आहे आदरणीय हा? मोदीजींचा फोटो टोकाचा ज्याला दुटप्पीपणा मला सांगा ना, आणि जिबलीचा. हात नाही पाय अशा प्रकारचा एक विचित्र फोटो अवमान नाही, शरीरच नाही आहे. नाही नाही नाही, राम कदम आपल्या सोयीनी हिंदू मुस्लिम करू नका. हिंदू मुस्लिम आपल्या सोयीनी करू नका. पुन्हा तो धंदा करू नका. आदरणीय मोदीजी पंतप्रधान गायब आहे. फोटो कोणी टाकलाय? पंतप्रधान गायब आहे. फोटो कोणी- मी प्रश्न उपस्थित केला काय माहिती सांगा. का? पहलगाम मध्ये का नाही एक मिनिट. अच्छा, तुम्ही ओळखता म्हणजे ओव्हरलॅपिंग कोण करून गायब आहे मध्ये तुम्ही ओळखता. करून- ठीक आहे. मध्ये अतुल लोंढे, करून- याचा अर्थ अतुल कोण गायब आहे लोंढे, हे एक मिनिट ओळखता. थांबा ना. लोंढेजी, तुम्हाला कोण गायब आहे हे तुम्ही तुमच्याकडे ओळखता का? परत. अतुल लोंढेजी आहे वेळ आपल्याकडे, त्यांना बोलू देत, मी येते तुमच्याकडे. हा बोला, राम कदमजी पूर्ण करा. किती दुटप्पीपणा आहे बघा. पाकिस्तान जे शत्रू राष्ट्र आहे त्यांचे मंत्री आपल्याबद्दल काय बोलतात याची पोटतिड काँग्रेसच्या नेत्यांना बरं वाटलं. हा, पण त्याची पोटतिड असताना हे असा गायबवाला तुम्ही फोटो टाकाल? काय अर्थ आहे याचा? डोकं नसलेला फोटो टाकला? तुम्हाला जर समजा विचारायचं होतं, तुमचं काही म्हणणं मांडायचं होतं, डोकं असलेला फोटो टाकायचा होता. सर तन से जुदा याच्याशी संबंध आहे काय फोटोचा? कशाशी संबंध आहे? तर त्याच्यामुळे दुटप्पी धोरण जे आहे ना, म्हणजे मृत पावलेली त्या माणसाची बायको काय म्हणते त्याच्यापेक्षा अधिक काँग्रेसच्या नेत्यांना माहिती. आदरणीय मोदीजींनी अगोदर पण का दोनदा वाटतं पाकिस्तानला राम कसं कदमजी उत्तर तुम्हाला दिलं, सर तनसे हे जुदा हे काँग्रेसच्या का आलं? नेत्या- राम कदमजी या फोटोवरून जेव्हा सर तनसे तुमच्या जुदा असं कालखंडात तुम्हाला का झाले. सांगावं असं वाटलं? काय म्हणताय? सर तनसे जुदा हाच काही आत्ता फक्त तुम्ही वापरलेला शब्द नाही, आज सकाळपासून सगळ्या माध्यमांमध्ये दिसतोय, भाजपच्या अनेक नेत्यांकडनं वापरला गेलेला आहे, प्लस सोशल मीडियावर सुद्धा दिसतोय. का या काय झालं? फोटो नंतर सर तनसे जुदा हे बाहेर आले? काँग्रेसचं अपिजमेंट पॉलिटिक्स आहे ना, हे लपलेलं नाही. याही प्रसंगी काँग्रेसचे नेते हे ठरवून बोलतायत, एका विशिष्ट धर्माला खुश करण्याचा प्रयत्न करतायत. आता या ठिकाणी एक जे मुस्लिम मराठा चळवळीचे नेते बसलेत, मी कौतुक करेन त्यांचं. त्यांनी अतिशय चांगली भूमिका मांडली की जसं त्या ठिकाणी येते आदिलला, मस्कित. आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मदत केली आणि तिथले अनेक मुस्लिम तिथले लोक जे आहेत त्यांनी आपल्या पर्यटकांना मदत केली, हे विसरता येणार नाही. या देशावर जो जो प्रेम करतो तो आपला आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच काँग्रेसचे नेते, हेच उबाटाचे नेते त्यांचा उमेदवार निवडून आल्यावर पाकिस्तानचे झेंडे का नाचवत होते? त्या प्रवृत्तीच्या विरोधात होतो. ठीक आहे. आलं लक्षात? आणि ही जी प्रवृत्ती आहे ना, हीच पाकिस्तान बरं. अप्रत्यक्षपणे आता जिंदाबाद अगदी म्हणण्याची थोडक्यामध्ये प्रवृत्ती जे या प्रश्न काँग्रेसच्या तुम्हाला अतुल प्रवक्त्यांकडून लोंढेंनी दिसते. उपस्थित केले होते, अगदी थोडक्यात त्या प्रश्नांची उत्तरं जे अतुल लोंढेंनी तुम्हाला, येते मस्के साहेब तुमच्याकडे, 2 प्रश्न उपस्थित केले. जिबली का तयार केलं गेलं आणि धर्म पूछ के मारा, जाती पूछ के नहीं मारा असा भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडनं, नेत्यांकडनं प्रचार का केला गेला? राम कदमजी, हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. बोला ना, काय म्हणताय? प्रश्न तुमच्यासाठीचा उपस्थित केला अतुल लोंढेंनी की त्या व्यक्तीचं जिबली का तयार केलं गेलं जिथे ती महिला तिच्या पतीच्या शेजारी बसलेली आहे, हे असंवेदनशीलपणाचं लक्षण भाजपनं का दाखवलं असा त्यांचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे, धर्म पूछ के मारा, जाती पूछ के नहीं मारा असं का म्हटलं? मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर इथे द्यायला आलो नाहीये. उलट मी महाराष्ट्राच्या जनतेला काँग्रेस द्यावं अशा लागेल तुम्हाला. संवेदनशील मुद्द्यावर सरकारमध्ये आहे देखील तुम्ही. कसं घाणेरडं राजकारण करू पाहते हे सांगायला आलोय. आलं का लक्षात? तर त्याच्यामुळे त्यांनी जर प्रश्न उत्तर कविता, आता मला बोलायला त्याचं उत्तर द्यावं. वडेट्टीवार का खोटं बोलले? का खोटं बोलले? यांना दाखवा बरोबर त्या महिलेचा व्हिडिओ, जी महिला सांगते होय मला जात विचारली, मला धर्म विचार. अरे दाखवा ना, काही प्रधानमंत्र्याची इज्जत वगैरे आहे की नाही? काही प्रधानमंत्र्याची इब्रत या देशाची काही इब्रत आहे की नाही? तिकडला उपपंतप्रधान काही बोलतो, तुम्ही गप्प राहता. तुम्ही जात आणि धर्म करता अशा याच्यामध्ये ठीक आहे, त्याची लाज वाटत नाही का तुम्हाला? ठीक आहे, आता तुम्ही उत्तर देणं टाळलं. तुम्ही म्हणाला मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही, तर त्यांना बोलू देत. हा बोला. आजच्या ट्विटमध्ये मोदीजींचं डोकं नसलेलं आता त्यांनी असं tweet आहे केलंय. की यांनी हं? जिबली हा, करून त्याच्या पाठीमागची हिंदू काय मुस्लिम- मानसिकता आहे त्यांची? हा, ठीक आहे, हा लोकसभेच्या प्रश्न निवडणुकीत विचारूया. पाकिस्तानचे झेंडे नाचवत होते, दाखवा यांना फुटेज. त्याच्या पाठीमागची काय ठीक आहे, आपण मानसिकता त्यांना आहे यांची? विचारून त्यांना देऊ देत त्याच्या- उत्तर. तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर टाळलं, त्यांना देऊ देत उत्तर. बोला अतुल लोंढेजी. येते मस्के साहेब, येते 2च मिनिटं द्या मला फक्त. बस बोला पटकन, असं आहे- तुमचा मुद्दा पूर्ण करा.
या देशाच्या नागरिकांनी हिंदू मुस्लिम सपशेलपणे पहलगाम नंतर नाकारलेला आहे, नाकारून दाखवलेला आहे. आम्ही एक आहो आणि सर्वधर्म समभाव मानतो हे स्पष्टपने यांच्या तोंडावर बरं, सांगितलेलं ठीक आहे. आहे. त्यामुळे यांचा झालाय तिळपापड. यांनी धर्म पूछा जात नाही पूछी म्हणून हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केलेला. आता माझा प्रश्न हा आहे की पंतप्रधान हे म्हणतात की गायब कोण आहे. आम्ही म्हणतो प्रधानमंत्री गायब आहेत, पहलगाम मध्ये गेले नाहीत, विक्टीमला भेटले नाहीत, सर्वदलीय बैठकीत आले नाही, बिहारमध्ये निवडणूक रॅली करण्याचं काय कारण होतं जेव्हा देश संकटामध्ये आहे, या सगळ्या गोष्टीतून गायब आहे. आणि पंतप्रधानांना एवढं जगातला सगळ्यात मोठा टेररिस्ट ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाकिस्तान म्हणतं, त्याला हे उत्तर देत नाही. आम्ही देऊन आलो, पाकिस्तानचं नाव आम्ही घेतलं, प्रधानमंत्री चायनाचे नाव घेत नाही, चायना गलवानमध्ये एवढं केल्यानंतर, आणि प्रधानमंत्री पाकिस्तानचे नाव घेत नाही. वो पृथ्वी के अंत तक जाके मारेंगे इंग्लिश मध्ये सांगितलं की विल किल देम टिल द लास्ट एंड ऑफ द अर्थ. पण हे नाही म्हटलं की पाकिस्तानने केलं. हे पाकिस्तानने केलेलं आहे. आणि जे वडेट्टीवारजी बोलले त्याला आम्ही मान्यता देत नाही, ते आम्ही मान्य करत नाही. त्यांनी दिलगिरी स्वतः व्यक्त केलेली आहे. आमचं जे वक्तव्य आहे ते सीडब्ल्यूसीचं आहे. ठीक आहे. चला मस्के साहेब. हे बघा, विषय असा आहे की दहशतवाद आता देशातील सर्व, मी तुम्हाला बोललो, खलिस्तानी दहशतवाद, उल्फा दहशतवाद हा संपायला आला, पण इस्लामिक दहशतवाद संपत का नाही आहे याच्या मागचं कारण तुम्ही तपासून घ्या. की आपल्या देशाचं जे काही विरोधकांचं राजकारण आहे, मतांसाठी लागूल चालन. मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण मागच्या 1993 साली बॉम्बस्फोट झाले, 12 बॉम्बस्फोट झाले, तरीसुद्धा 13 बॉम्बस्फोट झाले, 13वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत झाला असं त्यावेळी जाहीर करण्यात आलं. त्यावेळी सरकार काँग्रेसचं होतं. आणि त्यानंतर शरद पवारांनी जाहीर केलं की मी ते खोटं सांगितलं. यामागचं कारण काय हो? कशाकरता खोटं सांगितलं त्यांनी? म्हणजे केवळ सत्य परिस्थिती लपवणं. प्लीज मस्के साहेब, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी ज्या पुस्तकामध्ये हा दावा केला त्याच पुस्तकामध्ये त्याचं एक्सप्लेनेशनही केलं. आपण मागे कशाला जाऊयात, आपण त्यांच्या आत्ताच्या वक्तव्यावर बोलूयात ना. नाही, याच्या मागचं कारण काय? नाही, मी सांगतो ना. पवार साहेब नंतर दुसऱ्या दिवशी म्हणतात की महिलांना हात नाही लावला, पुरुषांना मारलं. वेडेट्टीवार दुसऱ्या दिवशी म्हणतात त्यांना धर्म विचारायला वेळ कुठे होता. हे नक्की काय? आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की हल्ला झाल्यानंतर अर्धा तासानंतर लाल चौकामध्ये जे काही आंदोलन केलं गेलं की बाबा याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हा विषय नाहीये, काय नाहीये, ती लोक कोण होती, त्यांचा पार्श्व इतिहास तुम्ही तपासा आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा जो काही विषय झालेला आहे कुठल्या पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न चाललाय. मुस्लिमांना दाखवून की आज भाजप असतील, हे बघा, नक्की ते सांगणार. परंतु हा जो काही सुरू झालेला जो काही प्रकार आहे त्यामध्ये देशातील मुस्लिम समाजाला दाखवायचं की आता तुमच्यावर हल्ला होईल, आता हिंदू तुमच्यावर भडकलेत आणि आता तुमचा तारणहार आम्हीच आहोत, हे दाखवण्याकरता या पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा उपयोग आज काँग्रेस करत असेल, काँग्रेसधारचे आणि इतर नेते करत आहेत. आणि यामुळे हा दहशतवाद जो संपत नाहीये ना, याच्या मागचं कारण आत्ताच्या काँग्रेस आणि इतर पक्षांचं जे काही मत आहे किंवा त्यांचं जे काही लागून चाललंय त्याच्या मागचं कारण ते आहे. नंतर येऊया. शेख सुभान अलीजी बोला. कविताजी, मला एक विषय पूर्ण करू द्या. देशाचा शत्रू आपला शत्रू आहे. पाकिस्तानी दहशतवादी हे देशाचे शत्रू आहे आणि सर्व जाती धर्माचे नागरिक एकत्र येऊन आपण या शत्रूशी आपल्याला संघर्ष करायचा आहे, त्याला संपवायचा आहे. मी तुम्हाला छावा पिक्चरच्या छत्रपती संभाजी महाराजांचं एक सीन सांगू इच्छितो. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज बुरहानपूर येथे औरंगजेबाच्या प्रदेशावर आक्रमण करतात तेव्हा त्या युद्धामध्ये एक 3 वर्षाचा एक मुस्लिम मुलगा असतो, त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी असते. त्या युद्धाच्या रणभूमीवर तो मुलगा ओरडत असतो घाबरून, अम्मी अम्मी, म्हणजे आई आई म्हणून तो ओरडत असतो. तेव्हा त्याची आई कुठंतरी त्या बाळासाठी आकांताने ओरडत असते. छत्रपती संभाजी महाराजांची दृष्टी पडते, हे कोणाचा आवाज येत आहे, त्या मुलाला ते पाहतात आणि युद्धामध्ये जेव्हा मोगलाचे सैनिक त्यांच्या अंगावर धावून येतात ते ढालीनं परतावून लावतात, त्या मुलाला उचलतात, छातीला लावतात आणि शोधतात त्याची माता कुठं आहे. ती माता एकीकडे त्या मुलासाठी ओरडत असते, रडत असते, ते त्या मुलाला घेऊन जाऊन तेथे देतात. मला एवढंच सांगायचं आहे की छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या राज्यामध्ये जेव्हा जातात तर एक निष्पाप बालक युद्धामध्ये मारला जाऊ नये, त्याला हानी होऊ नये याची काळजी घेतात. हा आपला स्वराज्य धर्म आहे, हा छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म आहे, हा आपला भारताचा धर्म आहे. अरे, पाकिस्तानच्या आतंकवाद्याने जर आपले 26 मारले असतील तर आपण पाकिस्तानची 26 कोटी जनता मारून टाका, पण भारतीय नागरिकांना हे स्वराज्याचे आहेत आपले, त्यांना विश्वास
दाखवा. आता की उत्तर हिंदू प्रदेशमध्ये संस्कृती काय आहे ही आपण दाखवलीत आणि आपल्या वक्तव्यातून आल्याबद्दल आपला बरं, धन्यवाद. ठीक ठीक आहे मी झालं काय कविताजी, म्हणालो, तुम्ही स्वीकारा ना हिंदू संस्कृती. त्या- छत्रपती हिंदू संभाजी संस्कृती महाराजांची आहे. संस्कृती स्वीकारा. आणि त्या उत्तर संभाजी प्रदेशमध्ये महाराजांना का ज्या मारलं? भारतीय मुस्लिमांना हे त्या सांगून मारण्यात संभाजी आलेलं आहे महाराजांना की का त्यांनी मारलं? हा 26 मारले इतिहास म्हणून आम्ही इस्लाम 26 धर्म मारणार. स्वीकारला नाही. नाही, शेख इस्लाम सुभान अली जी, धर्म तुमचा स्वीकारला मुद्दा काय नाही आहे? मुद्दा म्हणून काय त्या आहे? संभाजी महाराजांना मुद्दा मारलं काय गेलं. आहे? शेख सुभान अली मस्के जी, मुद्दा साहेब, काय मी काय म्हणालो, संभाजी महाराजांना मला- इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी कोणीही प्रस्ताव दिला नव्हता. आता तुम्ही भलतीकडे नेऊ नका हो विषय. मला इतिहासात नाही जायचं आता. अरे, आजचा काय इतिहासाचा मुद्दा नाही. आजचा मुद्दा बोला. छत्रपती सुभान अली संभाजी सुभान महाराजांना अलीजी वीज मुद्दा देणार, सांगा, अन्नाची नाही तर पुढे पंत जावं लागेल मला. मुद्दा सांगा. वेगळी चर्चा करू आपण मस्के साहेब. मला काय म्हणायचंय, छत्रपती संभाजी महाराजांचा हा धर्म बर. जो सौराज्यातल्या सर्व जाती धर्माचे ठीक मावळे आहे. सौराज्याचे मावळे आहेत. तू- हे सौराज्याचे हिंदवी नागरिक आहेत. हिंदू संस्कृती ती त्यांचं त्याला रक्षण हिंदू करणं. संस्कृती म्हणतात. बर ठीक आहे बोला अतुल हिंदवी लोंढे. हा भारतीय अर्थाने घेतलेला आहे. मी एक अभ्यासक आहे हा. शास्त्राचा सुद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा. मस्के साहेब, मला आहे ना कोणतीही गोष्ट मी राजकीय पक्षाच्या मी फेवरमध्ये मला बोलत तेच नाही म्हणायचं आहे. आहे मला हे की मी सांगायचं जो आहे, इस्लामिक दहशतवाद बोलतोय ना, इस्लामिक दहशतवाद अज्ञानापोटी याविषयी मी बोलताय तुम्ही. बोलतोय. या हा जगामध्ये राजकीय चाललेला एजेंडा आहे इस्लामिक तुमचा. दहशतवाद इस्लामिक मी काय दहशतवाद जो म्हणतोय, आहे त्या संदर्भात पुष्य मी बोलतोय. त्यांचं म्हणणं आहे की तो की तुमचा त्याला राजकीय आपण अजेंडा आहे. म्हणू नका. बौद्ध हा भिक्षूंची इस्लामिक हत्या दहशतवाद केली, आहे. नरसंहार केला, पुष्यमित्र राजकीय सुंगाचा अजेंडा कोणता बरं, बरं ठीक आहे आता आपण इतिहासात आणि पुराणात नको जाऊया शेख म्हणजे सुभान मी अली एक थांबा. अभ्यासक आहे. शास्त्राला शास्त्रानं या चर्चा करू. देशावर इतिहासाला इस्लामीकरण इतिहासाची चर्चा करण्याकरता करू. हल्ले झालेले आहेत हे पण आपण कधी विसरू नये. अहो, इस्लामीकरण कसं होईल मला सांगा. आज पाकिस्तान मध्ये जे लोक राज्य करतात या त्यांचा देशावरती धर्म, जे हल्ले झालेले त्यांचा आहेत वर्ण, त्यांचा अतिक्रमण वंश झालेले आहेत काय? हा इस्लामिक दहशतवाद म्हणूनच झालेला आहे. पहिला जो अतिक्रमक बाबर यांनी सुद्धा देश इस्लामीकरण करण्याच्या दृष्टीने हल्ले केलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. मस्के साहेब, मी त्यामुळे तुमच्या तुम्ही प्रश्नाचं दहशतवादला उत्तर देतो. इस्लाम ही दहशतवाद या म्हणू नका मुलांना- असं बोलू नका. या जगामध्ये मी काय या म्हणलो? जगामध्ये जो मो- इस्लामिक दहशतवाद आहे त्याच्यावरती कुठेतरी उपाय करणं गरजेचं आहे. त्याला मोगलांच्या अशा नवरत्न- पद्धतीने मला असं वाटतंय ना की आपण किंवा वाचवण्याचा ऐका ना शेख सुभान अलीजी आपण नको त्या दिशेला भरकटतोय. सुभान अलीजी थांबा आपण नको त्या दिशेला भरकटतोय. मुद्दा हा नाहीये की त्याला इस्लामिक दहशतवाद म्हणायचा की नाही एवढ्या पुरती मर्यादा असं आहे. सुभान अलीजी सुभान अलीजी सोबत विवाह केला नाही. मोगलांचे ठीक सगळे आहे. विवाह- अतुल लोंढेजी, तुम्ही बोला. ते थांबत नाहीये. हा बोला. मोगलांचा वंश जो वाढला ना आम्ही मुली दिल्या नाही त्यांना. अतुल लोंढेजी, आम्ही बोला. अतिमिती व्यवहार केला नाही. आम्ही मोगलांच्या सेवेत नव्हतो. आम्ही सरदारी नव्हतो. एक मिनिट सुभान अली नाही त्यांना थांबवा तुम्ही ते थांबल्याशिवाय कसं थांबवलं बोलणार? थांबवलं तुम्ही बोला. बघा कविताजी कसा हिंदू मुस्लिमांचा अजेंडा फॉरवर्ड करतात हे राम कदम आणि नरेश मस्के दोघांनी बरोबर दाखवून दिलं. यांना सिक्युरिटी लॅप्सेस झाले. दीड तासपर्यंत मेडिकल एड नाही मिळाली. नरवालला तो आपला नेव्हीचा कॅप्टन त्याची पत्नी रडत राहिली. सुरत मधल्या आता तुम्ही शीतलताई ना, त्यांनी जे अतुल प्रश्न लोंढेजी उपस्थित तुम्ही केले, हे केंद्रीय तिसऱ्यांदा म्हणताय. मंत्र्यांना आता त्याच्यावर मारली उत्तर असेल असं आहे security. की ऐकून घ्या ना. केंद्र सरकारनं अधिकृतपणे सांगितलं नाही. की हो लॅप्स राहिलेत. जसं तुम्ही म्हणता वडेट्टीवारांनी मान्य केले की चुकी झाली तर केंद्र सरकारनं मान्य केले ऐका ना कविता तुम्ही थोडंसं 10 सेकंद मला बोलू द्या अनइंटरप्टली कारण की मग मुद्दा राहून जाईल. आता मी पण ते मंगळसूत्र तुम्हाला लेके जाएंगे भैंस तुम्हारी चुरा लेंगे त्याच्यात मला जायचं नाही. कपडे देखे पहचान लेते. हिंदू मुस्लिम कोण करते या देशामध्ये आणि कशात त्याच्यावर कसं राजकारण करतात कारण की त्यांना बेरोजगारीवर उत्तर द्यायचं नाही. महागाईवर उत्तर द्यायचं नाही आहे. ज्या पद्धतीने देशात GDP पडतो आहे याच्यावर सगळं उत्तर द्यायचं नाही आणि याच्यावरच देशाला खेळवायचं आहे. देशाने ओळखलेलं आहे. त्याच्यामुळे या मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी हे सगळे मुद्दे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात केले जातात. आता यांनी ओळखलं गायब कसे झाले तर तुम्ही मूळ मुद्द्याला प्रधानमंत्री जेव्हा लक्ष देणार नाही तेव्हा प्रश्न विरोधी पक्ष विचारणार. विरोधी पक्षांनी काय म्हटलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. पहिला नंबर 1. नंतर दुसरं काय म्हटलं की तुम्ही अधिवेशन बोलवा पूर्ण जगाला आपण इथून संदेश देऊ की आपण एक आहोत आणि ताकदीनं सगळे एक दुसऱ्यासोबत उभा आहोत. त्या सगळ्या गोष्टीची चर्चा सोडून हे लोक बरोबर तेच करणार नाही. जिबलीवर उत्तर देणार नाही. प्रधानमंत्र्याला टेररिस्ट म्हटलं त्याला उत्तर देणार नाही. मूळ मुद्द्यांना उत्तर देणार नाही आणि इकडे हिंदू मुसलमान कसं करता येईल आणि कसं आपल्या पद्धतीने तुमचा मुद्दा मला जो कळला तो असा आहे की मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठी ठीक आहे ना. राम कदमांना विचारत राम कदमजी मूळ मुद्द्याला बगल द्यायची आहे. सिक्युरिटी लॅप्सेस बद्दल तुम्हाला बोलायचं नाहीये. इतका मोठा हल्ला झाला तेव्हा सुरक्षा यंत्रणा काय करत होत्या. सुरक्षा यंत्रणांना गुप्तचर यंत्रणांकडनं माहिती मिळाली नाही का. हे सगळे प्रश्न विचारू नयेत. यासाठी हिंदू आणि मुस्लिम असा वाद जाणून बुजून लावला जातोय ज्यामध्ये भाजप शिवसेना हे सगळे सहभागी आहेत असा त्यांचा थेट आरोप आहे. मुळामध्ये हा मुद्दा भारत विरुद्ध
पाकिस्तान असा आहे, हा कुठल्या जाती धर्मातला वाद नाही, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी एका ठिकाणी म्हणायचं अधिवेशन बोलवा का, आता आम्ही सगळे भारतीय एक आहोत. कशा प्रकारचे स्टेटमेंट देतात तुम्ही टीव्हीवर, थोडंसं इंटरप्ट करतो, कशा एकच नाही. प्रकारचे ट्विट मग करता, देशाचे प्रधानमंत्री ट्विट पाकिस्तानचं का नाव का जगात घेत पाहिलं नाही? जात नाही, ते ट्विट का जगात देशाचे प्रधानमंत्री काँग्रेसच्या पाकिस्तानचं ट्विटर नाव का घेत हँडलवरून नाही? बरं, ठीक आता आहे. मध्ये अरे एवढा असं आहे की powerful त्या देश आहे. मुद्द्यावर तो देशाचे सेपरेटली प्रधानमंत्री घेऊयात ना, पाकिस्तानचं नाव का घेत नाही? सेपरेटली घेऊयात ना, अतुल लोंढेजी सेपरेटली घेऊयात ना, तो या मुद्द्यावर तर त्यांना पूर्ण करू देत. हा नाही नाही नाही, एका मूळ ठिकाणी मुद्द्याला असंच एक आहोत बघेल. असं मूळ दाखवायचं मुद्द्याला अशीच बघेल देणार म्हणायचं, राम कदम, मला आणि माहिती आहे. दुसऱ्या ठिकाणी काँग्रेसच्या राष्ट्रीय ट्विटर हँडलवरून आम्ही कसे मोदींच्या विरोधात आहोत, आमच्या देशात कशा आम्ही दोन वेगळे विचार आहोत असं दाखवायचं. हे दुटप्पी धोरण नाहीये, हे दोन्ही बाजूने तुम्ही ढोल वाजवत नाहीये. बिलकुल नाही. काय करतात हे सगळं काँग्रेसचं ठरवून नाही. चाललंय. नाही नाही, पण मग राम शरद कदमजी पवार माहिती सवाल होतं असा का? आहे, राम कदमजी शरद सवाल पवारांचं असा आहे पण की ठरवून मग चाललंय. सुरक्षा आता राहिला यंत्रणांच्या प्रश्न- लॅप्सेसवर एक नाही मिनिट, विचारायचं का? राहिला प्रश्न तिथे मेडिकल हेल्थ पोहोचली न पोहोचली, सिक्युरिटीने काय केलं न केलं, त्याची होईल चौकशी ना, जे जबाबदार आहेत त्याच्यावर होईल कारवाई. मुद्दा तो नाहीये, मुद्दा पुलवामाची झाली यावेळेला का? राष्ट्रप्रथम. पुलवामाची चौकशी म्हणून झाली का आपण सगळे राम एकत्र येणार आहोत का नाही येणार पुलवामाची आहोत, चौकशी हा झाली मुद्दा का? आहे. मुद्दा हा आहे की काँग्रेस याही पुलवामाचा काय रिपोर्ट आला? प्रकरणामध्ये काँग्रेस 6 वर्ष झाले आपल्या पुलवामाला. वोट बँकेला कसं खुश करते, हा मुद्दा आहे. आलं का लक्षात? वडट्टीवारांचं ठरवलं होतं, त्यांना एका विशिष्ट धर्माला ठीक खुश आहे. करायचं होतं. ठीक आहे, राम तर कदमजी त्याच्यामुळे ते स्वतः काहीतरी तुम्ही बोलतायत. एक मिनिट फक्त appeasement ऐका, हा, राजकारण करा. एकच वाक्य तुमचं पूर्ण करा फक्त. तुमच्या अतुल लोंढेजी राज्यपाला- जेवढा प्रश्न विचारला तेवढाच पूर्ण करा. हे काही योग्य नाही. स्पष्टपणे सांगतो मी, ते सांगतात की एन्क्वायरीमध्ये येईल. पुलवामामध्ये या देशाचे 40 जवान शहीद झाले, त्याच्यामध्ये साताऱ्याचे, बुलढाण्याचे, महाराष्ट्राचे होते. त्याचा रिपोर्ट आला का? तो देवी सिंग त्याला का सांगा. सोडण्यात आला, जो डीवायएसपी होता, 3 सांगा राम कदमजी. सुभानलीन तो प्रश्न उपस्थित केला, त्याचा रिपोर्ट अजूनपर्यंत आला का? 250 किलो आरडीएक्स 10 दिवस तिथे फिरत होतो. तिथे मग ठीक आहे ना, आता प्रश्न कळला, आपण त्यांना विचारूयात रस्ते ना, क्लिअर सांगा. सोडण्यात आले. तुम्ही सत्यपाल म्हणता मलिकांनी जे चौकशी प्रश्न होईल, उपस्थित ते केले म्हणतात चौकशी त्याचे उत्तर टाळण्यासाठीच कमी देत केलं नाही. जातं. दिल्लीचे गव्हर्नर होते. आपण या चर्चेमध्ये ना पहिल्यापासून आतापर्यंत काँग्रेसचे प्रवक्ते ना असे आजूबाजूला असे रिलेटेड मुद्दे नाही, लक्ष भडकवण्याचा प्रयत्न करतात. विषय पुलवामा चालू आहे का? पुलवामा रिलेटेड नाही आहे. काय म्हणजे एक पुलवामा मिनिट, एक related मिनिट, नाही काय म्हणता विषय तुम्ही? चालू आहे? एक मिनिट, आपल्या काय देशाच्या विषय? जवानांचा बालाकोटला जीव काही जीव नाही आहे. निधड्या त्याच्या छातीनं जीवाची काही किंमत नाही आहे. पाकिस्तानला तुम्ही धाराशिव एन्क्वायरी करणारे करा. मोदीजी तुम्ही साहेब ना? एन्क्वायरीचं बोलताना एक मिनिट, तुम्ही मोदीजी ISI ला साहेब ना? बोलवता पठाणकोटमध्ये. तिथे तुम्ही दोन लाख ISI ला स्ट्राईक बोलवता केला, स्ट्राईक करणारे पठाणकोटमध्ये मोदीजी एन्क्वायरी साहेब करायला. ना? हे कधी हे झालंय विसराल का? तुम्ही? हे विसराल का तुम्ही? टेररिस्ट जे एकेकाने बोला ना, दोघांनी बोललं तर काही कळणार नाही ना, त्यांना बोलू देत राम कदम. आणि तुम्हाला देते ना परत वेळ अतुल लोंढेजी. हा बोला राम कदमजी. काय माहितीये का, जेव्हा एखादी गोष्ट काँग्रेसच्या विरोधातली असते तर यांच्या सगळ्या प्रवक्त्यांची एक स्ट्रॅटेजी ठरले की समोरच्या प्रवक्त्याला बोलूच जायचं ना, मध्ये गोंधळ घालायचा, जेणेकरून खरं लोकांपर्यंत जाऊ नये. असं काय करता राम कदमजी? माझा रोल अंडर एस्टिमेट करताय हो तुम्ही. नाही, तुमचा रोल नाही करत आहे, तुम्ही तर बरोबर अडवताय. पण अडवत असताना पण जेव्हा मी काँग्रेसचं दुटप्पी धोरण सांगतोय तर लगेच बोलायला चालू करतात ते, बाकी कोणत्याही चर्चेमध्ये बोलत नाहीत. तर त्याच्यामुळे काँग्रेसचा हा पूर्णपणे दुटप्पीपणा आहे. या ठिकाणी पूर्ण भारतीयांचं, सगळ्या राजकीय पक्षांकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही राष्ट्र म्हणून यावेळेस एकत्र उभे राहा. ठीक. ज्या पद्धतीचे स्टेटमेंट देऊन ज्यांनी जीव गमावलाय त्यांना तर वाईट वाटतंच मला आहे, उत्तर द्यायचं पण पूर्ण देश यावेळेस येते दुःखात आहे. आपल्याला. तर त्याच्यामुळे आपण याला कुठल्याही जाती धर्माशी न जोडता भारतावर जो जो प्रेम करतो तो भारतीय आणि भारतात राहून पाकिस्तानचे झेंडे नाचवतो, मग तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, तो पाकिस्तान प्रेमीच आहे, अशी भूमिका आपली असली पाहिजे. अशी जर आपल्याला भूमिका घ्यायची असेल राम कदमजी, तर मग आपल्याला वडेट्टीवारांना माफ करावं लागेल ना. वडेट्टीवारांनी का फक्त माफ करावं लागेल? धर्माचा घेतला का होता. माफ करावं लागेल? जे सत्य घडलंय ते जी विधवा बाई सांगत होती तिला तुम्हाला खोटं ठरवायचंय? म्हणजे असं आहे की जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या परिवारातले लोक तेच आहे ना राम कदमजी. काँग्रेसवाल्यांना म्हणायचंय का? तर राम कदमजी आपल्याला फक्त म्हणूनच मी म्हणते की फक्त भारत पाकिस्तान इतक्याच ह्याच्यात नाही पाहता येणार. धर्माची झालर त्याला दिसते आपल्याला, ती नाकारता येणार नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं. धर्माची झालर नाकारता येणार हा, नाही. एवढंच. काँग्रेसवाल्यांचं वक्तव्य ती जी विधवा बहीण आहे हो, तो तरुणात वक्तव्य आहे. बरं, ठीक. हा, तेवढंच मला सांगायचं होतं, बाकी काही नाही. हा, पण आता नरेश मस्केजी, तुम्हाला प्रश्न असा आहे की जो मगाशी विचारला, मस्के साहेब तुम्हालाच प्रश्न विचारते. मस्के साहेब, खासदार आहात तुम्ही लोकसभेमध्ये, प्रश्न हा विचारला जातोय की पंतप्रधान या संदर्भात
लोकांसमोर येऊन म्हणजे त्यांनी जाहीर सभेमध्ये त्यांनी बोललं, पण ते एखादी पत्रकार परिषद घेऊन किंवा जसं ते इतर वेळेला मन की बात मधून बोलतात, जसं ते इतर वेळेला जनतेशी देशातल्या संवाद साधतात, तसा ते संवाद का साधत नाही या हल्ल्यासंदर्भातला त्यांचा दुसरा प्रश्न असा आहे की जर सिक्युरिटी लॅप्सेस होते तर ते टाळण्यासाठी, ते न दाखवण्यासाठी म्हणून हे सगळं भाजपकडनं केलं जातंय, धर्माचं राजकारण केलं जातंय, धर्माचा मुद्दा उपस्थित केला जातो, असा थेट आरोप आहे त्यांचा. हे बघा, मी त्याचं उत्तर देतो की धर्माचं राजकारण कुणी केलं तिथून सुरुवात आपण करूया. या सर्व प्रकारामध्ये त्या ज्या मृत आत्म्या आहेत किंवा ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांच्या नातेवाईकांनी स्टेटमेंट केलं गेलं की बाबा आम्हाला धर्म विचारून मारलं गेलं, नरेंद्र मोदींना सांगा, अशा पद्धतीने बोललं गेलं. हे कोण म्हणालं तर ज्यांची हत्या झाली त्यांचे नातेवाईक म्हणाले. त्यानंतर बाबा धर्म म्हणून नरेंद्र मोदीजी बोलले का, अमित शहा बोलले का, कोणीही बोललं नाही. त्याच्यानंतर शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की पुरुषांना मारलं गेलं, महिलांना मारलं गेलं. महिलांना मारलं नाही, तुम्ही त्याला धार्मिक वातावरण देऊ नका. त्याच्यानंतर वेडेट्टीवार बोलतायत की त्यांना धर्म विचारायला वेळ आहे का. कोणीही नेता त्या संदर्भात वक्तव्य केलं नव्हतं. वक्तव्य कुणाची येत होती, ज्यांची हत्या झाल्या त्यांच्या नातेवाईकांची. त्यानंतर काँग्रेसचे केंद्रीय मंत्री, केंद्रीय नेते म्हणावे लागले. तुम्ही सांगा, याला धर्माचं वळण देण्याचा प्रयत्न हा काँग्रेसने केला आणि इतरांनी केला. तुम्ही आमच्यावरती भाजप असेल, शिवसेना असेल, कुठल्या नेत्यांनी स्टेटमेंट केलं का हो? नितेश राणे हे स्टेटमेंट कोणी केली तर ज्यांची हत्या झाली त्यांच्या नातेवाईकांनी केली. नाही 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 नाही, निलेश राणे यांनी त्याच्यानंतरचं वक्तव्य आहे. तुम्ही ही जी काही जेव्हा आली पवार साहेबांचं स्टेटमेंट पहिलं आलं, त्याच्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची स्टेटमेंट यावली आणि मोदी साहेब पंतप्रधान आहेत. जी भूमिका ISI मांडते, जी भूमिका पाकिस्तान मांडते, तीच भूमिका नरेंद्र मोदी संदर्भात तुम्ही मांडताय. हा तर मी तर म्हणेल हा पाकिस्तानी आतंकवादी आणि तुमच्यात फरक काय झाला. पाकिस्तान नरेंद्र मोदी साहेबांना दोष देत आहेत की बाबा याच्या मागे नरेंद्र मोदींचं जे काही राजकारण आहे ते, आणि तुम्ही पण तेच म्हणताय. तुम्ही पंतप्रधानांच्या मागे उभं राहायला पाहिजे. तर पाकिस्तानाने जी भूमिका मांडली, त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानचं नाव घेऊन आरोप करा ना. त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानचं नाव का घेत नाहीत पंतप्रधान, असा त्यांचा सवाल आहे. कविताजी हे लोक फक्त दाखवायला म्हणतायत की आम्ही जो केंद्र सरकार भूमिका घेईल आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत, अशा पद्धतीची फक्त भूमिका दाखवण्याकरता घेत आहेत. आणि त्यांचं जे खरं अंग आहे ते आज जे काही नरेंद्र मोदी साहेबांचा जे काही ट्विट केलं, जे चित्र जे त्यांनी जे दाखवलं ना, त्याच्या मागचं खरं अंग काँग्रेसचं दिसून आलेलं आहे. पाकिस्तानची ISIची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये काहीही फरक राहिलेला नाहीये. पाकिस्तानी ज्या पद्धतीत आतंकवादी आपण म्हणतोय त्याच पद्धतीने मी तर म्हणतो हा आतंकवादाचाच एक प्रकार आहे. देशावर संकट आलं असताना देश या संकटाला कसं तोंड द्यायचं, आम्ही पाणी बंद करणार भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते, उबाटाचे नेते म्हणतात की मग ते पाणी जाणार कुठे, आपल्या ते पाणी जर तिकडे जायचं बंद झालं तर इकडे काय होणार. अरे आहेत ना, तुम्ही यासाठी खाते देण्याचा प्रयत्न काय करताय. ठीक आहे, वेळ संपत आली आहे. सुभानालीजी येते तुमच्याकडे, वेळ संपत आली. अतुल लोंढेजी सांगा, तुमची तुलना थेट पाकिस्तानच्या ISIशी केली आहे त्यांनी. काँग्रेसचे नेते नाही, असं आहे की यांनी कितीही मुलामा लावण्याचा प्रयत्न केला तरी पठाणकोटमध्ये ISI बोलवणारे मोदीजी आहे. पठाणकोटमध्ये ISI बोलणारे मोदीजी आहे. बरोबर नरेश म्हस्के जे आहे ते बरोबर जिबली जे काढलं त्या मुलीचं, जी मुली विधवा आपल्या मृत नवऱ्याजवळ बसलेली आहे त्याचा फोटो घेऊन BJPने टाकलं, ते टाळलं. ते त्यांनी सांगितलं नाही की धर्माचं राजकारण कोण करताय, हिंदू मुसलमान कोण राजकारण करतं BJPचं, हे सगळ्या देशाला नाही जगाला आता माहीत झालेलं आहे. आणि आम्ही त्या पाकिस्तानचे 2 तुकडे करणारे, आम्ही त्यांच्यासोबत युद्ध करून दाखवलं, जिंकून दाखवलं, सगळं केलं. आणि यांनी ISI बोलवली पठाणकोटमध्ये. हे ते न बोलवता तिथे गेले प्रधानमंत्री देशाचे आणि हे आम्हाला सांगतात. आणि हे पियुष गोयल लोकांना विचारतात, देशभक्तीच्या लोकांच्या देशभक्तीवर क्वेश्चन मार्क उभा करतात. हे त्याचं काही बोलत नाही. यांनी सगळं सुरू केलं. यांना मूळ प्रश्नांपासून बगल द्यायची नाही. तर शरद पवार साहेबांचा कोणी प्रवक्ता नाही आहे, पण मी तुम्हाला त्या स्टेटमेंटचा अर्थ सांगतो. त्या स्टेटमेंटचा अर्थ हाच होता की ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं त्या अतिरेक्यांची इच्छा आहे की देशामध्ये हिंदू मुस्लिम व्हावं. त्याच्यापासून अलर्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवार साहेबांनी केला की नकारे, हा सर्व धर्म समभावाचा देश आहे, असं करू नका. दहशतवादी हे आहे
दहशतवादी हे आहे, गाईच्या नावाने यांनी लोकांना मारलं, यांनी मुसलमानांना मारलं, यांनी आदिवासींच्या तोंडावर युरिन केलं, त्याला काही शिक्षा आहे का? यांनी लोकांना पकडून तू जय श्रीराम म्हण, जय बजरंगबली म्हण, नाही तर तुला मारतो, याचे सगळे व्हिडिओ आज उपलब्ध आहे. यांनी केला हिंदू मुसलमान, यांना हिंदू मुसलमानचं राजकारण करायचं आहे आणि देशाने हे अमान्य केलेलं आहे. आता आपला जो विषय आहे त्याच्याशी निगडीत राहूयात ना आपण. आता आपला जो विषय आहे यासीन मलिक बरोबर कोणी जेवणावळी केल्या. कविताजी तुम्ही बघा की देशाच्या प्रधानमंत्र्याला तिकडून अतिरेकी म्हटलं, पण त्याला यांनी विरोध केला नाही. किती पाकिस्तानशी मिळालेले लोक पाहे ना, राम कदम बोलले ना नरेश मस्के बोलले. मी बोललो की माझ्या पंतप्रधानांना अतिरेकी म्हटलेला मला चालणार नाही, मी त्याच्या विरोधात आहे, पण यांनी दोघांनी एकही शब्द नाही काढला. किती मिळालेले आहे? अरे आमचा विरोधच आहे, आम्ही त्यासाठी तुमच्या समोर आम्हाला बोलायची गरज काय? कसा बोलले तुम्ही? अरे एका बाजूने तुम्ही पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूने चुकीच्या पद्धतीने चित्र हे जनतेसमोर सुरू आहे. आम्ही बोलतोच आहे, आम्ही बोलतोच आहे. बोलून आलो आपण. पंतप्रधानांची बदनामी करण्याची जी काही षडयंत्र आपण रचताय त्याचं उत्तर द्या. तुम्हाला हे हवंय? बर ठीक आहे. यासीन मलिक बरोबर जेवणावळी कोणी केल्या? ठीक आहे. आता तुम्ही एकमेकांवर जर आरोप प्रत्यारोप केले काही होणार नाही. चला राम कदमजी एवढंच सांगा की पाकिस्तान मधून पंतप्रधानांचं नाव घेतलं गेलं, त्यांच्यावर आरोप केले गेले, भारतानं का उत्तर दिलं नाही, पंतप्रधानांनी का उत्तर दिलं नाही, असा त्यांचा सवाल आहे. एक लक्षात घ्या, उत्तर कसं द्यायचं असतं. अतिरेकी 14 फेब्रुवारी 2019ला जेव्हा पुलवामा झालं तर बरोबर 26 फेब्रुवारीला बालाकोटला घरात शिरून जरा ठोकलं. तर त्याच्यामुळे अतुल लोंढेजी पुलवामा बद्दल आपण गैरसमज पसरवत होता, नंबर 1. आणि नंबर 2, आता उत्तर कसं देतोय देश नाही, पूर्ण जग पाहिजे. जग स्टँडर्ड ऑपरेटिंग पूर्ण जग पाहिजे. रस्ता सॅनिटाईज का झाला? तुम्ही जसा मौनी पंतप्रधान बसवला होता तसे आदरणीय मोदीजी हेलिकॉप्टर का दिलं त्या प्रकारचे नाही आहेत. योग्य वेळ योग्य उत्तर पाकिस्तानला मिळेल. बर ठीक आहे. चला शेख सुभान अलीजी येते, अतुल लोंढेजी तुमच्याकडे. सुभान अलीजी बोला. कविताजी, केंद्र सरकारनं बैठकीमध्ये हे मान्य केलेलं आहे की सुरक्षेमध्ये चूक झालेली आहे, परंतु त्यांनी कारण देताना सांगितलं की ही चूक आमची नाही आहे. स्थानिक जे टूर्स ऑपरेटर होते त्यांनी कल्पना दिली नाही आणि मोठ्या प्रमाणात बुकिंग केली आणि एवढे लोक 3-4 हजार तिथं जमा होणार आहे याची प्रशासनाला कल्पनाच नव्हती. आता त्याच्यानंतर द हिंदू या वर्तमानपत्रानं याचा खुलासा केलेला आहे की जर तुम्हाला बैसरन व्हॅलीमध्ये जायचं असेल घाटीवर तर 35 रुपयाची पावती तुम्हाला फाडावी लागते आणि तो 35 रुपया जो आपण देतो तो जो पहलगाम जो आहे विकास प्राधिकरण या खात्यामध्ये ते जमा होतात प्रशासनाच्या. आता हे पैसे जेव्हा प्रशासनाकडे जमा होत होते तर त्याला कल्पना होती की किती पावत्या फाटत आहेत, किती लोक तिथं जात आहेत. मग आता आपण असं कसं म्हणू शकतो की 4,000 लोक 3,000 लोक इथं जमणार आहेत ह्याची आम्हाला कल्पना नव्हती. सुभान अलीजी हा मुद्दा अगदी परफेक्ट आहे की ज्या ठिकाणी 2,000 किंवा 1,000 पेक्षा जास्त लोक जातात, जे इतका संवेदनशील भाग असतो, तिथे सगळ्या यंत्रणांना कल्पना नव्हती का? तर नव्हती असं म्हणणं हे दुधखोळेपणाचं ठरेल किंवा नव्हती असं मान्य करणं हे आपल्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरेल. त्यामुळे तो केला पाहिजे, तो सवाल केला पाहिजे आपल्याला. जर काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणं हे आपलं कर्तव्य असेल किंवा आपल्याला वाटत असेल तर तिथल्या सगळ्या पर्यटकांची सुरक्षा झाली पाहिजे, हे सुद्धा आपल्या यंत्रणांचं कर्तव्य आहे. यंत्रणा कमी पडल्यात का? तर अनेक जण त्यावर सवाल उपस्थित करतायत. केंद्र सरकारनं ते मान्य सुद्धा केलेलं आहे, पण याची चौकशी होऊन अजूनही उत्तर आपल्या हातात आलेलं नाही. मुद्दा असा आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जर या भारताच्या भूमीवर होत असेल, निरपराध माणसं हाकनाक मारली जात असतील तर पाकिस्तानला उत्तर द्यायचं की नाही? उत्तर द्यायचं आहे, पण उत्तर द्यायचं असेल तर या देशामध्ये एकी असायला हवी. धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या, उद्देश स्पष्ट आहे, या देशामध्ये धर्माच्या नावावर दरी निर्माण व्हावी. ती दरी ही निर्माण होते, पण ही दरी कुठपर्यंत पोहोचून द्यावी आणि त्या दरीमुळं आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ द्यायचा की नाही हे सगळ्यांच्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातामध्ये. ही चर्चा फक्त यासाठी घडवली होती की जर या देशामध्ये धर्माच्या नावावर अत्याचार होत असेल किंवा धर्माच्या नावावर गोळ्या घातल्या जात असतील तर प्रश्न विचारले जातील, पण त्या घटनेमुळं हा देश दुभंगला जाणार नाही, धर्माच्या नावावर विभक्त होणार नाही, हेही पाकिस्तानला ठणकावून सांगायला पाहिजे. त्यामुळे चर्चा होतील, आम्ही आमच्यातले मतभेद असतील त्यावर बोलू, पण पाकिस्तानला उत्तर द्यायचं असेल तेव्हा भारत म्हणून आम्ही सगळेजण एक राहू, हा विश्वास हा देश कायम देत राहील. या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. करेक्ट कार्यक्रम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी.